नमस्कार. युवा स्पंदन या कार्यक्रमामध्ये सर्व मित्रांचं स्वागत आहे. मित्रांनो, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाच्या 5 विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय CP राधाकृष्णन यांच्या हस्ते सायबर सुरक्षेकरिता सायबर शिक्षण याबाबत राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रदान करण्यात आला. सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या अभियानांतर्गत शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयातील 20 विद्यार्थ्यांनी अमरावती, बुलढाणा तसंच वाशिम जिल्ह्यांमध्ये शाळा, महाविद्यालय आणि इतर सार्वजनिक ठिकाणी जाऊन कार्यशाळा घेतली आणि जनजागृती केली. या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना आणि जनतेला सायबर सुरक्षेविषयी त्यांनी अवगत केलं. तर त्याच महाविद्यालयाच्या 2 विद्यार्थिनी आपल्यासोबत आहेत. एक BCAला शिकत असलेली शीतल साखरे आणि BSc कम्प्युटर करत असलेली नेहा टेरे ही आपल्यासोबत आहे. तुमच्या दोघींचं अकोला आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने मी स्टुडिओमध्ये स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार सर. मला सर्वप्रथम असं वाटतं की शीतल, तुला प्रश्न करतोय की शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हा जो काही उपक्रम राबवला त्याविषयी थोडक्यात काय सांगशील तू? सर, थोडक्यात सांगायचं झालं तर हा जो प्रोग्राम आहे आमच्या कॉलेजमध्ये 2018 पासून चालू आहे. तसेच शिक्षण प्रसारक मंडळ जे आहे त्याच्या अध्यक्षा डॉक्टर ताराताई हातवळणे आणि तसेच त्याचे जे सेक्रेटरी आहेत गोपालजी खंडेलवाल सर, तसेच आमच्या कॉलेजचे जे मुख्याध्यापक आहेत जगदीश शाबू सर, तर यांच्या सहकार्याने सर हा प्रोग्राम जो आहे तो आम्ही राबवतोय. क्विकिल फाउंडेशन आणि महाराष्ट्र सायबर सेल हे जे आहेत यांच्याद्वारे हा प्रोग्राम घेतला जातो. म्हणजे काय तर जे क्विकिल फाउंडेशन आहे त्यांनी सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा हे इनिशिएटिव्ह राबविले आहे सर. तर या उपक्रमात आमच्या कॉलेजनी सहभाग घेतलेला आहे. 2018 पासून कॉलेज याच्यामध्ये काम करत आहे. त्याच्यामध्ये मग लोकांना अवेअर करणे, जसं सायबर क्राईम्स कसे होतात आणि सायबर सिक्युरिटी काय आहे याच्याबद्दल सर आम्ही लोकांना माहिती देतो. अच्छा, तुम्हाला याविषयीचं शिक्षण जे आहे ते क्विकिलच्या माध्यमातून मिळालं आहे? हो सर. अच्छा, तर किती विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेतला होता नेहा? आणि तुम्हाला जेव्हा पुरस्कार मिळाला, आपण जे काम करतोय त्या कामात चित होत आहे आणि त्याच्यातनं आपल्याला एखादा पुरस्कार मिळतोय तर एक वेगळाच आपल्याला एक आनंद असतो. त्याविषयी काय सांगाल तुम्ही? सर, एक आपल्याला जर पुरस्कार कुठे मिळत आहे ते एक आपली लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन आपल्याला येते. आपल्यावरचा कॉन्फिडन्स आपण बिल्ड करू शकतो की नाही, आपण जे काही काम केलेलं आहे त्याचा आपल्याला पुरस्कार मिळालेला आहे, त्याचं काहीतरी चीज झालंय. आणि मेन म्हणजे की आपण सोसायटीला सर्व्ह करत आहे. बरोबर. आणि ही आजची कंडिशन खूप विचित्र झाली आहे. लहान मुलांच्या हातात सुद्धा फोन असतात, जेवताना सुद्धा. तर मोठे काही म्हणू शकत नाही कारण की त्यांच्या हातात सुद्धा फोन असतात. सो लहान मुलं जे मोठ्यांपासून शिकतात आपण म्हणतो, तर कल्ल्याचा किंवा एक आपण मारू शकतो तर त्याचा काही इफेक्ट होणारच नाही कारण की ते आपल्याच हातात फोन पाहत आहेत. बरोबर. सो आपण जर थोडंसं कंट्रोल केलं तर आपण काय चेंज करू शकतो आपल्या डेली रुटीनमध्ये ते आपण इथे म्हणजे सांगू. बरोबर. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की एक संस्कारक्षम पिढी जर घडवायची असेल तर आपणच पहिले आपल्यावरचे जे संस्कार आहेत ते दाखवून द्यावे लागतील. आपण जर फोन घेऊन बसत असू तर निश्चितच लहान मुलं तर फोन बघणारच आहेत. आपण बघतोय की हल्ली हे डिजिटल अरेस्ट असेल, सायबर सुरक्षाच्या माध्यमातून जे काही फ्रॉड होत आहेत हे हल्ली मोठ्या प्रमाणावरती होत आहेत. आणि याला जे बळी ठरत आहेत ना, तर याला आपण बघतोय की जे रिटायर्ड पर्सन असतील किंवा ज्यांना फार अज्ञान आहे याविषयीचं, अँड्रॉइड फोन हातात आलेला आहे आणि मग कुठनं तरी काहीतरी एखाद्या ॲपवरतून येत आहे की तुमच्या अकाउंटमध्ये इतके रुपये जमा होत आहेत आणि मग लगेच त्याच्यावरती त्या क्लिकवरती जाऊन पूर्ण जातो आणि आपली माहिती भरून टाकतो. तर अशी हल्ली आपण फ्रॉड होतात आपण बघतोय. तर त्याविषयी तुम्ही जनसामान्यांमध्ये जाता तर तुम्हाला काय वाटतं की लोकांना याबद्दल किती म्हणजे माहिती आहे? आपण बघतोय की जे ज्ञानी आहेत त्यांनाही याबद्दल माहिती नाही आहे. सर, या गोष्टीमध्ये कसं छोट्या छोट्या टिप्स एकदम म्हणजे आम्ही जे देतो ते एकदम ग्राउंड लेवलला देतो. जसं की जर व्हॉट्सअप वापरत आहे तर तुम्ही 2 स्टेप व्हेरिफिकेशन केलंच पाहिजे. जर आता आपण सेटिंग्समध्ये जाऊन अकाउंट्समध्ये जाऊन ते 2 स्टेप व्हेरिफिकेशन ऑन करू शकतो, त्याचा पिन ठरवू शकतो आपल्या हिशोबाप्रमाणे आणि आपण ते सेट करू शकतो. तर ह्या आम्ही छोट्या छोट्या टिप्स देत असतो. नंतर इंस्टाग्राम आहे, तुम्ही प्रायव्हेट ठेवा, पब्लिक ठेवू नका. कारण की इंस्टाग्राम आजचं 4th क्लासच्या स्टुडंटचं इंस्टाग्रामचं अकाउंट आहे फक्त रील्स पाहण्यासाठी, किंवा तो त्याच्या आईचं अकाउंट यूज करतोय, पण पूर्ण एक्सेस हा मुलाच्या हातात आहे. सो ते अकाउंट जे आहे ते प्रायव्हेट ठेवा कारण की तिथे जे पोस्ट होत आहे त्याचा जर एक्सेस, कारण आईचे फोटो आहेत त्याच्यावर म्हटलं म्हणजे त्याचा एक्सेस जर कोणाकडे गेला तर फोटो मॉर्फिंग सारखा क्राईम आपल्यासोबत घडू शकतो. तर त्यामुळे आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. जसं तुम्ही सांगितलं की लिंक मारून आपले पैसे जाऊ शकतात. थिंक बिफोर यू क्लिक. कारण की एक जर क्लिक तुम्ही करताय तर त्याच्या मागची कोडिंगच ती आहे की तुमचा पूर्ण एक्सेस, तुमच्या कॅमेराचा एक्सेस, तुमच्या गॅलरीचा, कॅमेराचा गेला म्हणजे गॅलरीचा गेला. त्यातल्या त्यात सर आपल्या गॅलरीत काय असतं, आपण फाईल्सचं फोल्डर एक अलग करून ठेवतो, आधार कार्ड, पॅन कार्ड,
त्यातल्या त्यात माझ्या एसबीआयच्या पासबुकच्या फ्रंट पेजचा फोटो सुद्धा असतो. म्हणजे आपलं पूर्ण IFSC कोड सुद्धा, अकाउंट नंबर सुद्धा हे त्यांना प्रोव्हाइड होत आहे. तर याच्या थ्रू तर ते कुठलाही क्राईम करू शकतात. बरोबर. या व्यतिरिक्त तू काय सांगू शकते शीतल? सर, याचाच विचार करता आम्ही काय केलं की यावर्षी जसं आम्ही 2018 पासून हा प्रोग्राम घेतोच आहे, पण यावर्षी आम्ही असा विचार घेतला की लहान मुलांना आपण अवेअर करायचं. जसं सर, लहान मुलं म्हणजे काय की नर्सरी पासून, कारण काय झालंय 2 वर्षाचा मुलगा सुद्धा आजकाल मोबाईल यूज करतोय. तर याला आळा घालण्यासाठी सर आम्ही काय करायचो, स्कूल्समध्ये जेव्हा जायचो तेव्हा आम्ही स्पेशली पॅरेंट्स मिटिंग घ्यायचो आणि पॅरेंट्स मिटिंगमध्ये त्यांच्या आई वडिलांना सांगायचो की अशाने आपल्या मुलांवर काय परिणाम होऊ शकतो, मोबाईल जर यूज केला तर हेल्थ इश्यू किती होऊ शकतात, याच्याबद्दल सर आम्ही त्यांना अवेअर करायचो. आणि जे लहान मुलं होते त्यांना म्हणजे अवेअर कसं करायचं म्हणून आम्ही त्यांना सर गेमिंग्स बद्दल जास्त सांगायचो. आणि दुसरं सांगायचं झालं तर सर पॅरेंट्स खूप महत्वाचे आहेत. पॅरेंट्स काय करतात, लहान मुलांना तो जेवत नाही आहे का, मग जेवण्यासाठी मोबाईल देतात, पण हे अक्षरशः चुकीचं आहे. म्हणजे ते काय, मग त्यांना मोबाईलची सवय लागते, ऍडिक्शन त्यांना लागून जाते पूर्ण. तर मग आम्ही सर त्याच्यावर विचार केला आणि सर जनरल सिक्युरिटी टिप्स आहेत एकदम. सांगायचं झालं तर तुमचा पासवर्ड जो आहे तो स्ट्रॉंग ठेवा. स्ट्रॉंग म्हणजे काय की त्याच्यामध्ये नंबर्स असायला हवे, स्मॉल अँड कॅपिटल लेटर्स असायला हवे, सिम्बॉल सुद्धा असायला हवे. याने काय होईल सर की जो आपला पासवर्ड आहे तो जर स्ट्रॉंग असेल तर आपल्या मोबाईलचा ऍक्सेस दुसरा घेऊ शकणार नाही. कारण कसं असतं की हॅकर्स जो आहे त्या हॅकर्सची एक विचार करायची क्षमता कशी राहते की नाही यांचा पासवर्ड डेट ऑफ बर्थ असेल का, तर ह्यांच्या लक्षात राहायला हवं म्हणून, किंवा 1 2 3 4 असेल तर असे पासवर्ड आपण तिथे ठेवायला नको. आणि अशाचमुळे आपला सर मोबाईल लवकर हॅक होतो. जर पासवर्ड स्ट्रॉंग असेल तर मोबाईल हॅक होणार नाही. आणि जो आपला फ्रंट कॅमेरा आहे, आता कधी कधी काय होतं सर की आपल्या फ्रंट कॅमेरा आपण ऍप्स जे राहतात, वेगवेगळे ऍप्लिकेशन आपण डाउनलोड करतो प्ले स्टोअर वरून, तर ते इन्स्टॉल केल्यानंतर आपण त्यांना परमिशन्स देतो. किती वेगवेगळे परमिशन्स, कॉन्टॅक्ट्स आपण त्यांना देऊन देतो, आपला ईमेल असेल ते पण आपण त्यांना देऊन देतो, सगळं अलाउ करून देतो. पण तिथे 3 ऑप्शन्स असतात. तर ते 3 ऑप्शन्स का तिथे दिलेले आहेत, एक म्हणजे अलाउ, डिनाय, व्हाईल युझिंग दिस ऍप किंवा ओपन धिस टाइम. तर याने काय होतं सर की आपण जर की नाही व्हाईल युझिंग दिस ऍप केलं तर तोपर्यंतच तिथे ऍक्सेस राहील. जर आपण ऍपच्या बाहेर आलो तर तिथे तो ऍक्सेस राहणार नाही. हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आपण परमिशन्स कोणत्या देतोय, मी पहिलेच बोलले सर की जनरल सिक्युरिटी टिप्स. तर आपण परमिशन्स कोणत्या देतोय, जर एखादी एडिट करायचा ऍप असेल, फोटो एडिट करत असेल ते ऍप, तर त्याला आपल्या कॉन्टॅक्टची काय गरज आहे, तर मग आपण त्यांना ती डायरेक्टली द्यायला नको. तर अशा ज्या जनरल सिक्युरिटी टिप्स आहेत त्या सुद्धा आपण फॉलो केले तर आपले एवढे पैसे जाणार नाही. दुसरं म्हणजे सर सांगायचं झालं तर लिंक्स, आपल्याला वेगवेगळ्या लिंक्स येतात. तुम्ही पाहिलं असेल कोण बनेगा करोडपती याच्या लिंक्स येतात, किंवा तुम्ही हा मेसेज 10 लोकांना शेअर करा म्हणजे काय होईल की तुम्हाला सुद्धा फ्रीमध्ये रिचार्ज भेटेल किंवा तुमच्या अकाउंटला 50 रुपये जमा होतील. असे काही मेसेजेस येतात. तर आपल्याला एक क्युरिओसिटी, उत्सुकता असते की नाही आपण याच्यावर क्लिक करून पाहू, याच्यात काय आहे नेमकं पाहू, आणि आपल्या अकाउंटला जर 50 रुपये जर जमा झाले तर अशी लोकांची मेंटॅलिटी असते. तर त्यांनी काय करायला हवं की नाही हे फ्रॉड असू शकतं, त्याच्यामुळे ही जी माहिती आहे ही कोणालाही शेअर करायला नको आणि कोणत्याही लिंक्सवर क्लिक करायला नको. आणि सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता लेटेस्ट मध्ये स्कॅम होतं, APK नावाची फाईल येते. ते APK नावाची फाईल जर आपण त्याला ओपन केलं किंवा क्लिक, जसं नेहाने सांगितलं की थिंक बिफोर यू क्लिक, तर आपण जर क्लिक करत असणार तर ते क्लिक केल्यामुळे आपला मोबाईल पूर्ण हॅक होऊ शकतो. त्या फाईलची जी कोडिंग जी असते ती तशी केलेली आहे, त्याच्यामुळे आपण तिथे पूर्ण आपल्या मोबाईलचा ऍक्सेस जो आहे तो दुसऱ्याला जाऊ शकतो. त्याच्यामुळे आपण कधीही विचार करायला हवा. आता आपण बघतोय की हल्ली शेतकरी बांधवांना काही मेसेज येतात, किसान क्रेडिट कार्ड, आणि त्याच्यावरती असते APK फाईल. बरेच जण ते डाउनलोड करतात आणि मग त्याला बळी ठरतात. शेतकरी बांधवांना अशा मोठ्या प्रमाणावरती लिंक्स येतात आणि ग्रामीण भागामध्ये सायबर सुरक्षेविषयी एवढी माहिती नाही आहे, ते अवगत नाही राहत. तर त्यांना तू काय सल्ला देशील नेहा? सर त्यांना जर समजा सांगायचं झालं तर ते पीक विमा काढतात किंवा जे विमे काढतात त्यांचे जे जिथे म्हणजे नेट कॅफेवर जातात त्यांना डॉक्युमेंट सबमिट करतात. तर एक झेरॉक्सवाल्याकडे काय होतं, एक झेरॉक्सवाल्याचा क्राईम आहे तो. तर झेरॉक्सवाला काय करतो, त्याचे 2 झेरॉक्स काढतो आणि आपल्याकडे एक सेव्ह ठेवतो, कारण की त्यांना तर माहिती नाही कोणत्या बटन्सनी सेव्ह होत आहे, आणि एक त्यांच्याकडे ठेवतो. तर अशी ही जी पूर्ण इन्फॉर्मेशन आहे ही ब्लॅक मार्केटमध्ये ते सेंड करतात हॅकर्स लोकांना, आणि हॅकर्स लोकांना हे पूर्ण प्रोव्हाइड झाल्यामुळे त्यांचा जो एक्सेस आहे तो पूर्ण चालला जातो. सो आपण जेव्हा एखादं काम करतोय तेव्हा एकदम लक्षपूर्वक करायचं. जर आपण झेरॉक्स काढतोय तर त्यांच्या बटनाकडे 1 वर दाबतो की 2 वर दाबतो एवढं तर आपल्याला कळते, आपण ते तरी बघू शकतो. तर त्यांनी आपला जो क्राईम रेट आहे तो कमी होणार. आणि जसं शीतलने सांगितलं की लालच
आता असं म्हणू शकतो की आपण 50% लोक त्यांनीच फसतायत. बरोबर, सगळ्यांना इझी मनी हवाय. इझी मनी हवाय सर. जसं झालं आता आपण फ्लिपकार्ट, जेव्हा गुगल पे, आपण गुगल पे पाहतो त्याच्यावर रिवॉर्ड्स येतात आपल्याला, आपण त्याच्यावरून शॉपिंग करायला पाहतो. कुठे इंस्टाग्रामवर लिंक दिसते मला रील स्क्रोल करताना, मी तिथून शॉपिंग करायला पाहते कारण की तिथे 50% डिस्काउंट आहे. जर समजा सर आपला म्हणजे माझ्या मम्मी पप्पांना जरी मला एखादं 1 लाखाचं वर गिफ्ट द्यायचं असेल तर ते 2-3 वेळा विचार करतील की नाही आपल्याकडे आहेत का तितके अवेलेबल, किंवा आपण देऊ शकतो का, आपले पुढचे प्लॅनिंग्स काय आहेत करतील. तर सर एखादा अनोळखी माणूस कधीच जो भेटला नाही आपल्याला, असे लोक आपल्याला पैसे का देतील एका कॉलवर सुद्धा. बरोबर. आणि सध्या आपण बघतोय की डिजिटल अरेस्ट ही जी संकल्पना आहे याला बरेच लोक बळी ठरत आहेत. आणि फोटो मॉर्फिंगचा तू बोलली होती त्याला पण, तर ही डिजिटल अरेस्ट अशी काही संकल्पना नाही आहे. कुठल्याही प्रकारे कोणालाच आपण डिजिटल अरेस्ट करू शकत नाहीये. तर इथे कशा पद्धतीने ते बरोबर आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेतील. सर ते काय आहे माहिती आहे का, जसं समजा आता जर मी एखादी वेबसाईट चुकीची स्क्रोल केली आहे किंवा मी बघितली आहे तर त्यांचा माझा स्क्रोल केलेला रेकॉर्ड त्यांच्याकडे आहे. तर मी त्यांचं ऐकतो आहे, ते आपल्याला बोलतात की नाही कोर्टमध्ये आम्ही दाखल करू, केस टाकू, हा प्रूफ आहे आमच्याकडे, आम्ही तुम्हाला फोटो पाठवतो याचे, ते सगळं आपल्याला पाठवतात आणि ते आपल्याला ब्लॅकमेल करतात. आपण कुठे ना कुठे चूक केलेली असते म्हणून आपण त्यांच्यासोबत ब्लॅकमेल होऊ शकतो. म्हणजे आपला फोन त्यांनी हॅक केलेला असतो ऑलरेडी. येस, त्याच्यामुळे मग डिजिटल अरेस्ट कुठे ना कुठे आपली लिंक त्यांच्यासोबत जोडलेली असते. बघा आता असं म्हटलं जातं की तुमचं आधार कार्ड कुठेतरी लिंक झालाय आणि त्याच्यावरतून हवालाच्या माध्यमातून काही पैसा पाठवला गेलाय, अशाही प्रकारच्या भीती दाखवल्या जातात. हो बरोबर आहे सर. एक सांगायचं झालं ना, माणसं काय आहे की लालच ही म्हणजे खूप चुकीची गोष्ट आहे, वाईट गोष्ट आहे. आणि त्या लालचालाच आपण बळी पडून की नाही त्या लोकांचं पूर्ण ऐकतो आणि त्यांना सगळी माहिती प्रोव्हाइड करतो. जसं तुम्ही सांगितलेलं आधार कार्ड जे आहे त्या आधार कार्डवर सर आपली पूर्ण इन्फॉर्मेशन असते. आपल्या थंब पासून आपण पूर्ण तिथे दिलेलं असतं, आपला ऍड्रेस, आपलं नाव, अशी पूर्ण. आणि आता तर सर मोबाईल सुद्धा त्याच्याला लिंक आहे. तर याच्यामुळे काय होतं सर की आपली जी इन्फॉर्मेशन आहे ती आधार कार्डला पूर्ण प्रोव्हाइड आहे. तर मग त्याचाच वापर करून जे हॅकर्स आहेत ते काय करतात की जो याच्यामध्ये फसू शकतो अशा लोकांना ते घेतात आणि त्यांना ते फसवतात सर. असे वेगवेगळे क्राईम्स सर ते करतात. जसं हे तर क्राईम झालंच, तसंच एक फिशिंग सुद्धा आहे सर. फिशिंगचा एक अर्थ म्हणायचा झाला तर मासेमारी, तो अर्थ सगळ्यांना असं वाटत असेल, पण त्याचा अर्थ सर कसा आहे, जसं कोळी कसा काय तो काय करतो की जाळं टाकतो आणि जाळं टाकल्यावर मासे त्याच्यामध्ये अडकतात. तसंच लिंकचा आहे की सर जो हॅकर आहे तो काय करतो की दुसऱ्यांना लिंक्स पाठवतो आणि लिंक्स अशा एक लिंक जी आहे ती 100 जणांना तो प्रोव्हाइड करतो. आणि आपल्याला काय सवय, त्यातले नाही जास्त जणांनी पण 10 लोकांनी तर त्याच्यावर क्लिक करतीलच. तर मग त्याच्यामुळे ते काय करतात की ते क्लिक करतात आणि क्लिक केल्यामुळे सर त्याच्यामध्ये फसतात. आणि सर नुसत्या एका क्लिकनी सुद्धा आपल्यासोबत खूप मोठा सायबर क्राईम होऊ शकतो. हो, आणि हेच सध्या जास्त होतं. आणि जे हॅकर्स आहेत ते काय करताय सर, डिजिटल अरेस्ट, स्पॅम कॉल्स, अशा ज्या संकल्पना आहे याचा वापर करून सर आपल्याला सध्या जास्त फसवतात. व्हिडिओ कॉल्स, फोटो मॉर्फिंग जे आहे त्याच्यातून पण आपल्याला सर ते फसवतात. आणि अजून एक सर, जे आपण आता ऑर्डर करतो, सगळेजण ऑनलाईन शॉपिंग करतात, याची जरी थोडीशी इन्फॉर्मेशन गेली त्यांच्याकडे की नाही यांनी हे ऑर्डर केलेलं आहे, इथून ऑर्डर केलेलं आहे, आणि जर माझं पार्सल कुठून दिल्लीवरून येत असेल तर ते आपल्याला कॉल करून सांगतात की नाही असं पार्सल मिळालेलं आहे दिल्लीवर आणि याच्यात ड्रग्स सापडले आहेत आम्हाला आणि हे तुमच्याच नावाचं आहे आणि तुम्हीच ऑर्डर केलेलं आहे, याची आमच्याकडे पूर्णपणे हिस्ट्री आहे, आम्ही तुम्हाला सेंड करतो किंवा आम्ही तुम्हाला कुरिअर करतो ते डॉक्युमेंट्स, ते तुम्ही बघा एकदा, आम्हाला एवढे पैसे द्या, नाही तर मग आम्ही कंप्लेंट करतो. असा कुठलाही जर कॉल कुठल्याही नागरिकाला जर आला तर त्यांनी काय करावं सर? त्यांनी तर सगळ्यात अगोदर पहिले त्यांनी व्हेरीफाय करायला हवं की आता आपल्याला माहिती आहे आपण तर असं काही बोलवलेलंच नाहीये, मग त्याच्यावर विश्वासच का ठेवायचा. आणि सगळ्यात महत्वाचं सर म्हणजे की असा जर आपल्याला कॉल येत असेल तर आपण त्वरित सायबर सेलला गेलो पाहिजे आणि तिथे त्यांना कोणासोबत जर काही फ्रॉड होत आहे त्याला कंप्लेंट नंबर आहे, तो काय कुठला नंबर आहे सर? कंप्लेंट नंबर आहे 1930. याच्यावर आपण आपली कंप्लेंट म्हणजे ऑनलाईन रजिस्टर करू शकतो, नाही तर आपल्या अकोल्यामध्येच पोलीस अधीक्षक कार्यालय म्हणजेच SP ऑफिसमध्ये सर सायबर सेल म्हणून आहे एक डिपार्टमेंट, तिथे सर तुम्ही जर केस दिली तुमची, जेवढ्या लवकर तुम्ही तुमची केस त्या लोकांपर्यंत पोहोचवणार तेवढ्या लवकर सर ती सॉल्व्ह होण्याची शक्यता असते. तुमचा जर पैसा काही पाठवला असेल तर तो पण आपल्याला फर्स्ट 24 आवर्स इज गोल्डन आवर्स. पण सर कसं आहे माहितीये का, पैसे ही अशी गोष्ट आहे, आर्थिक एक सांगायचं झालं तर ते परत येण्याची शक्यता नसते, पण सायबर सेल त्यांच्या साईडनी पूर्ण प्रयत्न करतात आणि पूर्ण आपल्याला मदत करतात आणि त्यापैकी मग सर काही केसेस सॉल्व्ह होऊन त्यांचा पैसा परत भेटतो. सर काही प्रमाणातच भेटतो, पूर्ण पैसा नाही भेटत. सर त्याच्यात
त्याच्यात जरी आपण पैसे एकदा परत कमावू शकतो. जर पण आपल्यासोबत जर एखाद्या वेळेस फोटो मॉर्फिंग झाली तेव्हा आपल्याला पूर्ण मेंटली हरॅश होते, फॅमिली डिस्टर्ब होते. तर या क्राईममुळे काय होतं, आपण पैसे एकदा परत कमावून घेऊ, तेवढ्या त्या लेवलवर येऊ, पण हा जर क्राईम झाला आपल्यासोबत तर हे आपल्याला पूर्ण आजीवन लक्षात राहण्यासारखं आहे. फोटो मार्फिंग तर हे आपल्याला व्हिडिओ कॉल्स येतात, तर मला वाटतं की व्हिडिओ कॉल किंवा अशा अननोन व्हिडिओ कॉल्स नाही उचलायचे, अशा पद्धतीचे अननोन व्हिडिओ कॉल तर उचलायचेच नाही. आणि अशा पद्धतीचा कुठलाही स्पॅम कॉल आला आणि तुम्हाला जशी भीती दाखवतात तर सर्वप्रथम तर फोन कट करून टाकावा. सारखे फोन येत असतील तर मला वाटतं फोन स्विच ऑफ करून ठेवून द्यावा आणि जवळच्या नजदीकच्या पोलीस स्टेशनला चाललं जावं. बरोबर, हेच एकदम त्याच्यातलं सोयीस्कर. फोन तर आपण स्विच ऑफ करू शकत नाही, पण असे नंबर्स जर आपल्याला येत असतील तर जेवढे येतील तेवढे ब्लॉक करा. दुसरा आपल्याकडे ऑप्शन नाही. तर तुम्ही जेवढे नंबर ब्लॉक करणार म्हणजे समोरच्याच्या लक्षात येईल नाही हा व्यक्ती म्हणजे अवेअर आहे, हा फसणार नाही. बरोबर, असं. तर याच अनुषंगाने प्रधानमंत्र्यांची मन की बात असतं, त्याच्यामध्ये पण 115व्या भागामध्ये माननीय प्रधानमंत्र्यांनी जे डिजिटल अरेस्ट आहे त्याविषयी पण काय सांगितलं होतं, आपण ते पण ऐकूया. बुजुर्गों को डिजिटल अरेस्ट के खतरे से बचाने के लिए भी युवा आगे आए हैं. लोगों को डिजिटल अरेस्ट के खतरे से आगाह करते हैं. डिजिटल अरेस्ट की चर्चा की थी. इस तरह के अपराध के सबसे ज्यादा शिकार बुजुर्ग ही बनते हैं. ऐसे में हमारा दायित्व है कि हम उन्हें जागरूक बनाएं और साइबर फ्रॉड से बचने में मदद करें. हमें बार बार लोगों को समझाना होगा कि डिजिटल अरेस्ट नाम का सरकार में कोई भी प्रावधान नहीं है. ये सरासर झूठ, लोगों को फंसाने का एक षड्यंत्र है. मुझे खुशी है कि हमारे युवा साथी इस काम में पूरी संवेदनशीलता से हिस्सा ले रहे हैं और दूसरों को भी प्रेरित कर रहे हैं. शीतल आणि नेहा, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा याविषयी जी आपल्या अकोलेकरांना, आकाशवाणीच्या श्रोत्यांना जी माहिती दिली त्याकरता मी अकोला आकाशवाणीच्या वतीने आपले खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर.